माझा यूट्यूब चॅनल MMA थेअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला CI इंजिन म्हणजेच डिझेल इंजिन आणि विरुद्ध SI इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन विरुद्ध स्पार्क इग्निशन इंजिन या दोन्हीमधील फरक तुमच्यासमोर मी या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहे। तर या दोन्हीमधील फरक तर CI इंजिन म्हणजेच डिझेल इंजिनमध्ये इंधन म्हणून डिझेलचा वापर केला जातो, तर स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिनमध्ये या इंजिनमध्ये इंधन म्हणून पेट्रोलचा वापर केला जातो। डिझेल इंजिन हे स्वस्त आहे, म्हणजे डिझेल हे स्वस्त आहे, तर पेट्रोल हे महाग आहे। या डिझेल इंजिनमध्ये सक्शन स्ट्रोकमध्ये फक्त हवा आत येते, तर पेट्रोल इंजिनमध्ये सक्शन स्ट्रोकमध्ये हवा व पेट्रोल यांचे मिश्रण येते। डिझेल इंजिनमध्ये कॉम्प्रेसर रेशो हा जास्त असतो, तर स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये म्हणजेच पेट्रोल इंजिनमध्ये कॉम्प्रेशन रेशो हा कमी असतो। म्हणजे उदाहरणार्थ 8 आणि डिझेल यांचा कॉम्प्रेशन रेशो हा 24 म्हणजे 14 ते 24 पर्यंत असतो। तर डिझेल इंजिनचे कॉम्प्रेसर प्रेशर हे जास्त असते, तर म्हणजे 400 ते 550 PSI आहे। तर पेट्रोल इंजिनचा कॉम्प्रेशन हे प्रेशर हे कमी असते, तर उदाहरणार्थ म्हणजेच 90 ते 150 PSI। डिझेल इंजिनचे कॉम्प्रेसर टेम्परेचर हे जास्त असते, तर पेट्रोल इंजिनचे कॉम्प्रेसर टेम्परेचर हे कमी असते। डिझेल इंजिन हे डिझेल सायकलच्या तत्वावर कार्य करते, तर पेट्रोल इंजिन हे ऑटो सायकलच्या तत्वावर कार्य करते। डिझेल इंजिनमध्ये अति दाबामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे डिझेल स्वतःहून पेट घेते, तर पेट्रोल इंजिनमध्ये इलेक्ट्रिक स्पार्कच्या सहाय्याने हवा आणि पेट्रोल याचे मिश्रण पेट्रोल होते। तर डिझेल इंजिनमध्ये इग्निशन सिस्टीमची आवश्यकता नसते, तर पेट्रोल इंजिनमध्ये इग्निशन सिस्टीमची आवश्यकता असते। या डिझेल इंजिनमध्ये FI पंप व इंजेक्टरचा उपयोग केला जातो, तर पेट्रोल इंजिनमध्ये कार्बोरेटरचा किंवा एम्प्लिफाय सिस्टीमचा उपयोग केला जातो। या डिझेल इंजिनमध्ये व्हायब्रेशन जास्त असल्यामुळे रनिंग रफ असते व आवाज जास्त निर्माण होतो, तर पेट्रोल इंजिनमध्ये व्हायब्रेशन कमी असल्यामुळे म्हणजे काय होते की ही रनिंग स्मूथ असते व आवाज कमी होतो। डिझेल इंजिन हे वजनाने जड असते, तर पेट्रोल इंजिन हे वजनाने हलके असते। डिझेल इंजिनपासून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर म्हणजे सोडला जातो, तर पेट्रोल इंजिनमध्ये कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू या म्हणजे बाहेर सोडला जातो। तर डिझेल इंजिनचा मेंटेनन्स हा म्हणजे खर्च कमी असते, तर पेट्रोल इंजिनचा मेंटेनन्स हा खर्च जास्त असतो। डिझेल इंजिन हे किमतीने महाग असतात, तर पेट्रोल इंजिन हे किमतीने स्वस्त असतात। डिझेल इंजिनची थर्मल एफिशियन्सी ही जास्त असते, उदाहरणार्थ 35%, तर पेट्रोल इंजिनची थर्मल एफिशियन्सी ही कमी असते,
उदाहरणार्थ 25%. डिझेल इंजिनचे RPM हे कमी असते, तर पेट्रोल इंजिनचे हे RPM जास्त असते. तर डिझेल इंजिनचा उपयोग ट्रक, बस, जीप इत्यादी अवजड वाहनावर केला जातो, तर पेट्रोल इंजिनचा उपयोग स्कूटर, मोटारसायकल, पेट्रोल कार या वेगवान वाहनावर केला जातो. अशा प्रकारे मी तुम्हाला पेट्रोल इंजिन हे डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन म्हणजेच CI इंजिन लक्षात असू द्या. CI इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन विरुद्ध स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच SI इंजिन, त्यालाच आपण काय म्हणतो पेट्रोल इंजिन. अशा प्रकारे मी तुम्हाला या दोन्हीमधील फरक माहिती करून दिला आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल MME थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.